अजितदादांच्या शोकसभेत प्रफुल्ल पटेल हसू लागले. लोकांना अजिबात आवडलं नाही. सोशल मीडियावर होते जोरदार टीका. व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकसभेतील प्रफुल्ल पटेल यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. दादांच्या शोकसभेत प्रफुल्ल पटेल अदानी आणि अंबानी या दोघांमध्ये बसलेले दिसले. परंतु सध्या त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होते. प्रफुल्ल पटेल हे अंबानींसोबत बोलत असताना हसत होते. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. अजितदादांचा घातच झालाय. चटेलसारखे दादांच्या जवळचे बडवे दादांच्या शोकसभेत हसत आहेत आणि ते हसूच सांगते दादांचा घात अपघाताच्या नावाने पचवलाय. प्रफुल्ल भाई काय हे, आणि आता भाषण सुरू झाले की मग बघा काय आवडणार. डोळ्यात पाणी आणणार आणि आता दात काढत आहे जसं काही झालंच नाही. अरे कमीत कमी शोकसभा आहे याचं तरी भान ठेवा. दोन गुजराती खिकी दात काढत आहेत. अजित पवारचं काही घेणं देणं नाही. शोक व्यक्त करण्यासाठी आला आहेत की हसी मजाक करायला आला आहे. आज हसतोय, एक दिवस हा पण रडणार. नियतीने कोणालाच सोडलं नाही. आज फक्त एकटा अमोल मिटकरी पक्षामध्ये खाल्ल्या मिठाला जागतोय. बाकीचे सगळे मूग गिळून गप्प आहेत. त्या पक्षामध्ये किती जणांना आणि या महाराष्ट्रामध्ये कित्येकांना दादांनी मोठं केलं ते सगळे गप्प आहेत. ह्या पटेलची बॉडी लँग्वेज सर्व काही सांगत आहे. महाराष्ट्र सर्व काही शांत डोक्याने सर्व काही शांतपणे पाहत आहे. ह्या प्रफुल्ल पटेल कुत्र्याला कसलं आलंय दुःख हाच खरा अपघातामधील सूत्रधार असणार. त्याला अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी लाटाची होती हे आज स्पष्ट दिसतंय. महाराष्ट्र व मुंबईचा मराठी माणसाचा सत्यानाश करणारी माणसं कशी शोकसभामध्ये महाराष्ट्रावर हसतात ही उदाहरणं आहे. शोकसभेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आहे, पण प्रफुल्ल भाईला एवढी खुशी कशाची आहे? त्या पटेलला किती आनंद होरलाय पहा. आपण कुठल्या कार्यक्रमात आलो आहेत याचं सुद्धा भान या बांडगुळांना नाही. कोणी कोणत्याही पक्षाचा असू द्या, ज्यांना अजितदादाच्या मृत्यूबद्दल शंका आहे अशांनी सर्वजणांनी उठाव करावा व अजितदादाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यास भाग पाडावे ही सर्व महाराष्ट्रातील अजितदादा प्रेमींना कळकळीची विनंती आहे. प्रफुल्ल पटेल यांना खरंच दादा गेल्याचे दुःख झाले आहे का? सर्वसामान्य जनतेला पडलेला एक प्रश्न आहे. शरद पवार याचा बरोबर गेम करणार. शरद पवारनी याला मोठं केलं. सरळ सरळ हसताना दिसत आहे. निर्लज्जपणाचा कळस. तुम्ही अजितदादांच्या शोकसभेला आलात का कोणत्या कॉमेडी शोच्या कार्यक्रमाला आलात हे महाराष्ट्राला एकदा कळू द्या. प्रफुल्ल पटेल अतिशय दुर्दैवी घटना आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. काही राजकारणी मंडळी आपल्या स्वार्थासाठी अशा लोकांना जवळ करतात आणि त्यानंतर महाराष्ट्रावर तेच लोक उलटतात. आज संपूर्ण महाराष्ट्र गुजरात्यांच्या हाती गेला आहे. जाहीर निषेध. शोकसभेत हास्यविनोद करून दात काढत आहे. म्हणजे मी कसा माझा बॉस संपवला हेच खुश होऊन सांगत असेल का? यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.